नमस्कार मैत्रिणींनो. तर मी आज तुम्हाला हे शारदीय नवरात्र उद्यापासून जे चालू होणार आहे, तर देवीचे रूपे 9 दिवसाचे कोणकोणते आहेत आणि त्यांना कोणता नैवेद्य दाखवावा आणि कोणता कलर दाखवावा याबद्दल मी थोडी माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पहा. तर चला तर मग आपण आता पाहूया. हे शारदीय नवरात्रामधील पहिले रूप जे आहे ते शैलपुत्रीचे आहे. तर या दिवशी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करावेत आणि नैवेद्य म्हणून गाईच्या तुपाचा नैवेद्य आपण ठेवावा आणि त्या दिवशी त्या तुपापासून बनवलेला कोणताही गोड पदार्थाची आपण नैवेद्य दाखवावा. तर पहिली माळ जी आहे ते 11 पानांच्या विड्यांची दाखवायची असते. तर दुसऱ्या दिवशी आपण ब्रह्मचारिणी या देवीची आपण पूजा करायची आहे. आपण ब्रह्मचारिणीची पूजा करायची आहे. त्या दिवशी लाल रंगाची वस्त्रे परिधान करून आपण साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. माळ आपण घटाला गोकर्णाची माळ किंवा देवीलाही माळ वापरू शकतो आपण. जो मंत्र आहे तो ओम देवी ब्रह्मचार्ये नमः हा मंत्र आहे. शारदीय नवरात्रीमधील तिसरे जो दिवस आहे तो आपण तृतीय तिथी म्हणून ओळखला जातो. तर त्या दिवशी चंद्रघंटा या रूपाचं आपण पूजन करणार आहोत. तर त्या दिवशी रंग हा निळा आहे. तर त्या दिवशी आपण नैवेद्य दुधाचा दाखवायचा आहे आणि माळ जी म्हणतो ती आपण तुळशीच्या माळा आपण अर्पण करायच्या आहेत. तर चौथा दिवस जो असतो त्या दिवशी आपण कुष्मांडा या देवीच्या रूपाची पूजा न करतात. तर रंग पिवळा आपण धारण करायचा आहे साडीचा आणि नैवेद्य हा मालपुवा किंवा आपण गोड भजे करू शकता. माळ जी आहे ती केशरी किंवा भगव्या कलरची फुले अर्पण करायची असतात आणि मंत्र जो आहे तो ओम कुष्मांडाय नमः हा मंत्र आहे. तर देवीचे हे 6वे रूप म्हणजेच स्कंदमातेचे आहे. तर स्कंदमातेचे दिवशी आपण हिरवा रंग परिधान करायचे आहे. केळी म्हणून आपण नैवेद्य दाखवायचा आहे आणि माळ जे आहे ते बेलाच्या पानांची आपण माळ करायचे आणि देवीचे 6वे रूप म्हणजेच कात्यायनीचे आहे. तर रंग आपण राखाडी त्या दिवशी घालायचा आहे आणि नैवेद्य हा मधाचा द्यायचा आहे. तर त्या दिवशी माळ आहे ती कर्दळीच्या फुलांची आपण माळ. तर शारदीय नवरात्रामधील 6वे जे रूप आहे ते कात्यायनी देवीचे आहे. त्या दिवशी राखाडी रंग आपण वापरायचा आहे. मधाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि 7वे जी माळ आहे ते आपण 7वे जे रूप आहे देवीचे ते काल रात्री या देवीचे आहे. तर त्या दिवशी केशरी रंगाचे वस्त्र परिधान करायचं आहे. नैवेद्य म्हणून कडाकणीचा आपण नैवेद्य दाखवायचा आहे आणि माळ जी म्हणतात ती झेंडूच्या फुलांची माळ दाखवायची आहे. देवीचे हे 8वे रूप म्हणजेच महागौरीचे आहे. तर त्या दिवशी मोरपंखी रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत आणि देवीला नैवेद्य म्हणून खीरपुरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. शेवंतीच्या माळाचे किंवा आघाड्याचे आपण माळा अर्पण करायचे आहेत. तर या पद्धतीने जर आपण कलर नैवेद्य दाखवले तर आपल्याला काही ना काहीतरी फायदे होत असतात. त्याचे फायदेही खूप आहेत. आपल्या घरातल्या सर्व सुखसंपत्ती नांदते.